श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, समोरची व्यक्ती काहीतरी चुकीचं किंवा अयोग्य करत असेल तर आपल्याला ते सहन होत नाही. आपली प्रतिक्रिया म्हणून आपण लगेच बोलून दाखवतो किंवा आपण आपला निषेध नोंदवत असतो. अनेकदा त्या व्यक्तीच्या तोंडावर न सांगता इतरांजवळ त्याबद्दल चर्चा करतो आपण. खरं तर काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. आपण कधी चुकीचं नाही असं वागून जमत नसतंय. आपल्यात पण काही त्रुटी असतात आणि आहेतच. श्रोते हो, प्रत्येकाच्या काहीतरी कमी जास्त हे असतंच आणि हे समजून घेतलं तर दुसऱ्याच्या चुका दाखवण्याचं प्रमाण कमी होत असते. श्रोते हो, समोरच्या व्यक्तीमध्ये जर काही त्रुटी आढळल्या आणि त्या जर आपल्यामध्ये नसतील ना, आणि जर आपण ते पाहिलो आणि जर आपल्यामध्ये काही त्रुटी असतील त्या जर आपण दूर केल्या तरच आपण सुधारलो आणि तरच आपली खरी सुधारणा झाली असं म्हणायला काही हरकत नाही. बघा, पडते का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कृतीतून घडत असतं. आती पैसेवाले झाले म्हणून तुमच्या पिंडाला शिवायला देवाचं गरुड येत नसतं, तर कावळाच येत असतो. आयुष्याच्या झाडाला बऱ्याचदा सुखाची पानगळ जास्त लागते. सगळी स्वप्न ही सोशल मीडियावर पोस्ट करायची नसतात. नजरेचा शाप घातक असतो. खऱ्याला डिवचू नका, नाहीतर ते खोट्याला फाडून खात असतं. फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा आनंद व्हायला हवा, भीती नव्हे. घटस्फोटाचे प्रमाण वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे आजकाल लोक लग्नासाठी तयार असतात पण संसारासाठी नाहीत. दुसऱ्यांना दोष तेच देतात ज्यांच्यात सत्याला सामोरं जाण्याची हिंमत नसते. सगळ्यांना समजून घेणारी व्यक्ती कित्येक वेळा एकांतात रडलेली असते. नवऱ्याची साथ बायकोला असेल तर जगात तिला वाईट बोलायची कोणाची हिंमत होत नाही. दुसऱ्याला पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतःला एकदा आरशात बघावं. उगाच गैरसमज करून दुसऱ्याबद्दल अफवा पसरू नये. धर्म आणि जातीची नशा ही त्यावेळी उतरते जेव्हा एखाद्याला हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज लागते. कोणीही येऊन कान भरून आपल्या नात्याचा पालापाचोळा करून जावं. आपलं नातं इतकंही नाजूक नसावं. एखाद्याला दिलेलं वचन शेवटपर्यंत पाळायचं असतं. भविष्य पुसट दिसत असलं तरी कुणाला अर्ध्या वाटेत सोडायचं नसतं. वाट पाहणाऱ्या प्रेमात गोड काहीच नसतं. अश्रू मात्र खारट हमखास असतात. गमावल्यानंतर शोधण्याला काहीच अर्थ नसतो, कारण शोधून फक्त हरवलेल्या गोष्टी सापडतात, गमावलेल्या नाही. अपेक्षेचा भंग व्हायला लागला की भावनांचाही अंत होतो. काही घटना तोडतात माणसाला, ज्यानं बोलका माणूसही शांत होतो. जेवढा आदर आईचा करता तेवढा बायकोचा सुद्धा करा, कारण या दोन्ही व्यक्ती जीवनात फार महत्वाच्या आहेत. जेव्हा समजून घेणारं कोणीच नसतं तेव्हा तुमचे शब्द, तुमच्या भावना आणि तुमचे अश्रू
हे कवडी मोल झालेले असतात. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो तेव्हा पडद्यामागचे कलाकार हे आपलेच असतात. खिशात नोटा असल्या की आयुष्यात तोटा होत नाही. मग बाजारात कोणत्याही वस्तू असू द्या किंवा नाती, काही फरक पडत नसतो. जवळच्या माणसाचा स्वभाव किती पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही. आयुष्य हे बुद्धिबळासारखं असतं. तिथं नेहमीच आपल्याला पुढे चाल करता येत नाही. कधी परिस्थिती पाहून 2 पावलं मागे टाकावी लागतात. ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणं बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल. स्वार्थासाठी आणि कामापुरती जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात, पण विचाराने आणि प्रेमानं जुळलेली माणसं आयुष्यभर सोबत राहतात. आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही तर स्वतःच्या थाटात जगायचं असतं. नाती नक्कीच जपावीत, पण ज्या नात्यात आपली किंमत शून्य असेल अशा नात्यापासून आपणच दूर व्हावं. सगळ्याच लोकांना तुमचा चांगुलपणा दिसेलच असं नसतं. काही लोक आंधळे असतात तर काही लोक मुद्दाम आंधळ्याचं सोंग घेत असतात. काही लोक खोटं हसून आणि खोटं बोलून जग जिंकतात आणि काही लोक खरं हसून आणि खरं बोलून सुद्धा स्वतःचं आयुष्य हारतात. जो व्यक्ती आपल्यासोबत असून आपला झाला नाही त्याला कधी आपल्याला वेळ देणं गरजेचं वाटलं नाही. आपल्याशी असलेलं नातं त्याला महत्वाचं वाटलं नाही. त्यानं नेहमी आपल्याला अंतर दिलं, समजून घेतलं नाही, इज्जत केली नाही. त्या व्यक्तीशी नातं तुटलं तर वाईट वाटून घ्यायचं नसतं आणि खचायचं सुद्धा नसतं. विना संघर्ष आयुष्य जगणं म्हणजे कोमात गेल्यासारखं असतं. काही नवीन मिळवण्याच्या नादात ते कधीच गमावू नका जे आधी तुमचं असतं. एकटं चालायला लागतो तेव्हा समजतं आपण पण कोणापेक्षा कमी नाही. उगाच दुसऱ्यासाठी स्वतःला बदलत बसू नका, कारण लोकांची सवय असते प्रत्येक गोष्टीत चुका काढायची आणि नावं ठेवायची, टोमणं मारायचं. आपण किती बदल केला तरी त्यांचे ते अवगुण सोडत नाहीत. आपल्या लोकांसोबत राहूनही एकटं वाटण्याला घुसमट म्हणतात. काही लोक पाण्यासारखी असतात जी ओंजळीत फक्त काही वेळापुरती येतात आणि आयुष्यभरासाठी साठवल्या जात नाहीत. गळ्यातलं मंगळसूत्र हे लग्नाचं साक्षीदार असू शकतं, प्रेमाचं नाही. स्त्रीला सांभाळण्याकरता पिळदार दंडापेक्षा संवेदनशील मनाची गरज जास्त असते. ती तिथंच नतमस्तक होते.